नमस्ते शेतकरी बागायतदारांनो, हे बा पाऊस झालेला आहे. रात्रभर पाऊस असताना अशा पद्धतीनं ही माती जी आहे असा बेड अशा पद्धतीनं मोकळा असावा. हे बा हात लावला की अशी माती तुमची मोकळी झाली पाहिजे. एवढ्या पद्धतीनं असं जर माती उकरली की अशी झाली पाहिजे. अशी माती जेव्हा तुमची ही होते रिकामी राहते बेड, तर अशा पद्धतीने हा बेड मोकळा झाला पाहिजे. पूर्ण असं माती रिकामी हा बेड असा लूज अशा पद्धतीनं माती असावी. आणि ही सेटिंग प्युअरमध्ये सेकंड सेटिंग आहे अशा पद्धतीनं. तसं नाही आहे तर हे इथं पण तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या ठिकाणी हे जे वेळ इतका पाऊस होऊन सुद्धा रात्री पाऊस झालेला आहे, काल पाऊस झालेला आहे, 2-3 दिवस पाऊस झालेला आहे, 2-3 दिवस 4 दिवस, तरी पण हे असे बेड हे तुमचे अशा पद्धतीने निघाली पाहिजे माती. आणि ज्यावेळी आपण जैविक सेंद्रिय प्रकारची या ठिकाणं औषधं वापरतो, केमिकलचा वापर हा असावा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं तुमच्याकडे जिवंत हे केचवे. ॲक्च्युली शेतकऱ्याचा खरा मित्र म्हटलं तर केचवा. हे बा अशी संख्या असावी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बा शेती करताना पिकाचं उत्पादन घेताना असे केचवे तुमच्या जमिनीमध्ये जिवंत आढळावेत, कारण हे लय महत्त्वाचं आहे. आणि आज विविध ठिकाणच्या पिकांमध्ये विविध प्रकारच्या सॉईल कंडिशनला केचवे आढळत नाहीत किंवा केचव्यांचं प्रमाण राहिलेलं नाही आहे. या ठिकाणं काही केचव्यांसाठी आपण वर्मी कंपोस्ट किंवा जे गांडूळ खत म्हणतो ते सुद्धा वापरलेलं नाही आहे. परंतु ही अशी केचव्यांची निर्मिती नैसर्गिकरित्या झाली पाहिजे जमिनीमध्ये. आणि झाले की तुम्हाला त्याचे बेनिफिट्स हे त्या पिकाच्या कालावधीत आणि तुमच्या जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तुमच्या इतर खर्चांच्या मानानं त्याचे रिझल्ट जे तुम्हाला मिळतात ते असे आहेत. हे केचवा आहे, तिथं आहे, हा एकदम स्लो मोशनमध्ये पहा. सगळ्यात महत्त्वाचं असं जिवंत आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे शेती करताना शेतीचं आरोग्य जपणं. आणि शेतीसाठी जो शेतकऱ्यांचा खरा मित्र ज्याला म्हणतो आपण गांडूळ किंवा केचवे, तर हे असावेत जमिनीमध्ये. हे असेल तर तुमची पिकं ही तजेलदार जोमदार वाढ होऊ शकते. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणं डमणेर ॲग्रिकल्चर कन्सर्नीच्या मार्फत मार्गदर्शन करत असतो. कारण आपण सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचं आरोग्य हे आणि त्याचबरोबर नैसर्गिक जे मित्रकीटक आहेत, मित्रकिडे आहेत, शेतकऱ्यांचा खरा मित्र ज्याला गांडूळ असं म्हणतात, तो आपल्या जमिनीमध्ये असणं हे पिकांच्या आणि पर्यावरणदृष्ट्या आणि इतर नैसर्गिक जमिनीची नांगरट किंवा जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम हा केचवा किंवा गांडूळ हा करत असते. तर हे आपल्या जमिनीमध्ये जोपर्यंत दिसून येत नाहीत तोपर्यंत आपल्या जमिनीचा पोत, आपल्या जमिनीचं सॉईलचं जे स्ट्रक्चर आहे हे पिकांना दिलेल्या खतांना लागू पडताना आपण खर्च करूनसुद्धा आपल्याला योग्य रिझल्ट मिळत नाहीत. त्याची ही कारणं आहेत. आणि हे तुम्हाला एवढं लाईव्ह दाखवलं आहे बघा. हे बघा आपल्या हातावरती सुद्धा दिसतील तुम्हाला चांगले. आणखी थोडासा कलर तिथे येत नाही आहे व्यवस्थित, तर हे तर मातीमध्ये टाकलं की तुम्हाला लगेच लक्षात येत असेल. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला
ह्या गोष्टी लक्षात येत नाही. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीवरती काम करत नाहीत तोपर्यंत तुम्ही दिलेली खतं, औषधं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यावरती त्या अपटेकिंगसाठी जे प्रॉब्लेम येतात तर ते येऊ नयेत. त्यानंतर तुमचा खर्च कमी राहावा. दुसरी गोष्ट, पिकांचं उत्पादन योग्य मिळावं. त्यानंतर बाकीचे खर्च कसे कमी करता येतील ह्यावरती आपण मार्गदर्शन करत असतो. आणि सदर प्लॉट हा बारामती माळगाव येथील असून पेरू आहे, पिंक व्हरायटी आहे. तर अशा पद्धतीनं हा पेरू आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. ओके.